नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजमध्ये स्पॉट ऑन रिलेटेड ज्या काही प्रोसिजर आहे, टोटल प्रोसिजर आपण बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, जसं आपण COP म्हणा पुण्यातलं, मुंबईतलं आपलं VGT आहे, ओके, आणि सांगलीतलं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एकाच लेवलचे कॉलेज आहे. ठीक आहे, या कॉलेजची इनिशियली तुम्ही जर इथं जर म्हणजे काय म्हणू शकतो मला हिस्ट्री जर बघितली तर इनिशियली वालचंद ट्रस्टने या कॉलेजला डेव्हलप केलेलं आहे. ओके, इथे तुम्हाला दिसतेच वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वालचंद इंजिनिअरिंगचं पार्ट ऑफ अरेंजमेंट. ठीक आहे, आफ्टर दॅट म्हणजे दोन्ही यांचं जे काही डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे बघा, द डेव्हलपमेंट प्रोग्राम मेनली फंडेड बाय द सेट वालचंद हिराचंद मेमोरियल ट्रस्ट अँड द गव्हर्नमेंट. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे या कॉलेजला गव्हर्नमेंट कॉलेजसारखं ट्रीट केलं जातं, टोटली गव्हर्नमेंट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे ना, एखादं कॉलेज जर गव्हर्नमेंट राहिलं तर इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कुठे ना कुठे लिहून राहतं. तर हे दोन बॉडीज आहे, म्हणजे एक ट्रस्ट पण आहे, प्रायव्हेट ट्रस्ट पण आहे आणि गव्हर्नमेंट, तर दोन्ही बॉडीज इन्क्लूड करून हा कॉलेज डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे, या कॉलेजबद्दल तुम्हाला काही पाहायचं कामच नाही आहे. ठीक आहे, आपण इथे बघा, या ॲडमिशन सेक्शनमध्ये आल्यानंतर ही टॅप खुलणार. या ॲडमिशन सेक्शनमध्ये बघा, इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड, ओके, अगेन्स्ट कॅफ फर्स्ट इयर BTech फॉर द अकॅडमिक इयर 25-26साठी इथे आपण क्लिक केल्यानंतर ही एक त्यांची PDF आहे. ठीक आहे, ही PDF ओपन होणार. ठीक आहे, बघा, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ओके, याबद्दलची एक डिटेल आपण नंतर माहिती बघूया. बघा, आता आपल्याला बघा, शेड्यूल ऑफ इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड, ओके, ॲट वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इज बिलो. बघा, तुम्हाला 8 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा गुगल फॉर्म भरायचा आहे. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड ॲप्लिकेबल फॉर द ऑल कॅप TM. ठीक आहे, हा गुगल फॉर्म भरायचा. आफ्टर दॅट डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ओके, 9 तारखेला, ओके, दुपारी 1 वाजेपर्यंत. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स तुम्हाला 9 तारखेचा सायंकाळी 4 वाजेपर्यंत करायचं. ठीक आहे, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट 9 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार. ओके, डिस्प्ले ऑफ फायनल वॅकन्सी फॉर इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड ॲट वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑन नोटीस बोर्ड आणि वेबसाईटवर पण. ठीक आहे, किती म्हणजे जागा शिल्लक आहे, ओके, म्हणजे या काउन्सिलिंगसाठी स्पॉट राऊंडसाठी, ओके, 9 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आफ्टर दॅट व्हेरिफिकेशन ऑफ वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्स फॉर्म्स द सिक्वेन्स फॉर द प्रेझेंट कॅन्डिडेट्स फॉर द स्टेट लेवल युनिव्हर्सिटी ऑल इंडिया व्हेरिफिकेशन. ठीक आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं, ओके, 10 तारखेला. ओके, बघा, सकाळी 10 वाजतापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, आफ्टर दॅट सेकंड, ओके, लिस्टनुसार या सगळ्या गोष्टी होणार आहे. व्हेरिफिकेशन ऑफ डोज ॲप्लिकेशन फॉर्म इन सिक्वेन्स ऑफ प्रेझेंट कॅन्डिडेट फॉर द स्टेट लेवल, व्हेरिफिकेशन ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज वर मेन्शन इन द एक्नॉलेजमेंट प्रोव्हाइडेड बाय द स्टुडंट. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे 10, 12 आणि 13 तारखेला तुमचं जे काही स्पॉट राऊंड आहे ते चालणार आहे. लिस्ट लावणार, समजा 100 मुलांचे, समजा तिथं 500 मुलं आलेले आहे त्या तिथेसाठी, मग त्यांची लिस्ट लावणार. मग किती जागा शिल्लक आहे काय याच्यानुसार त्यांनी लिस्ट लावणार की एवढ्या जो काही म्हणजे 1 ते 100 मध्ये जे विद्यार्थी आहे ते 10 तारखेला येतील, आफ्टर दॅट 12 आणि आफ्टर दॅट 13. ठीक आहे, आणि कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप्स ऑफ ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 13 तारखेला, म्हणजे 13 तारखेला तुम्हाला सगळ्या गोष्टी या करायच्या आहे. इथं लक्षात. ओके, आपण समजा जर हा गुगल फॉर्म ओपन करून बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपण गुगल फॉर्म ओपन करूया. बेसिक डिटेल्स तुमच्या राहणार आहे. बघा, रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर द इन्स्टिट्यूट लेवल म्हणा किंवा स्पॉट राऊंड अगेन्स्ट द वॅकन्सी अराउंड वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. ओके, हा त्यांचा कोड आहे. ओके, आणि 8 तारखेला तुम्हाला सायंकाळी 6 वाजेपर्यंत या गोष्टी करायच्या. मेल ID, ॲप्लिकेशन ID, या सगळ्या म्हणजे ज्या काही बेसिक गोष्टीच आहे त्या तुम्हाला टाकायच्या आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा MHTCETचा स्कोर किंवा JEEचा स्कोर, दोन्ही स्कोर थ्रू इथे ॲडमिशन घेऊ शकतो आपण. ठीक आहे, आणि प्रोसेसिंग फी राहते स्पॉट राऊंडसाठी, प्रत्येक कॉलेजची प्रोसेसिंग फी राहते. याला तुम्ही स्कॅन करून तुम्हाला प्रोसेसिंग भरायची आहे. बघा, फॉर प्रोसेसिंग फी बघून घ्या. फॉर CET JEE बेस्ड ॲडमिशन्स 800 रुपये. फॉर NRI या म्हणजे हे जे काही विशिष्ट कॅटेगरी आहे बेस ॲडमिशन 5000 रुपये. तर कॅन्डिडेट्स हॅव टू पे दिस फी थ्रू द ऑनलाईन मोड. ठीक आहे, इथे बघा, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग QR कोड आहे. ठीक आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे 8 वाजेपर्यंत. ओके, आणि या कॉलेजचं बघायचं काहीच काम नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर थोडंफार तुम्हाला दाखवून देतो प्लेसमेंट सेल वगैरे इथेच होतं ना रे बा. वेट मिनिट, इकडे असणार प्लेसमेंट सेल. काहीच पाहायचं काम नाही आहे. थोडं ते एरर येत आहे. ओके, आला आहे. बघा, आपण प्लेसमेंट सेल 2024-25 30 एप्रिल 2025 पर्यंत त्यांचं अपडेटेड आहे.
ठीक आहे, हे सगळं डायरेक्टर वगैरे आहे त्या कॉलेजच्या. ठीक आहे, आपण रिसेंट प्लेसमेंट बघूया. बघा, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्लेसमेंट डिटेल्स 24-25च्या लास्ट इयरच्या. बघा, रुब्रिक नावाची जी काही कंपनी होती इथे म्हणजे एक त्यांचा कॅन्डिडेट हे झालेला आहे, सिलेक्ट झालेला आहे. 60 लाखाचं पॅकेज आहे यार, काहीच पाहायचं काय नाही. CR क्रेडमध्ये बघा, क्रेडची ॲडव्हर्टाईज तुम्ही भरपूर बघितलं आहे. 55 लाखांचा असे 2 विद्यार्थी झाले आहे. गुगलमध्ये 52 लाखाचे असे 3 विद्यार्थी, मायक्रोसॉफ्टमध्ये 51 1 विद्यार्थी, ॲमेझॉनमध्ये 42 लाखाचे 6 विद्यार्थी. ओके, कॉइन स्विच 24 लाख 2 विद्यार्थी. ओके, वेफेअर 24 लाख 3 विद्यार्थी, डिझाईन सिस्टम 22 लाख 1 विद्यार्थी. ओके, बँक 20.2 8 विद्यार्थी, अप्लाइड मटेरियल्स म्हणजे काहीच बघायचं काम नाही आहे, काहीच बघायचं काम नाही आहे. ठीक आहे, बघा एनव्हिडिया म्हणजे टेक रिलेटेड कंपनी आहे, 14 लाखाचं, एकही नाही लागलं तिथं. ठीक आहे, परंतु ते कंपनी तिथे आली होती. त्यांना ज्या गोष्टी पाहिजे असेल त्या मिळाल्या नसेल, तुम्ही पाहू शकता. ओके, म्हणजे काहीच पाहायचं काम नाही आहे इथे, काहीच पाहायचं काम नाही. ठीक आहे, काही गोष्टी प्रोसेसमध्ये आहे. इथे बघू शकता गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस. ठीक आहे, म्हणजे 102 विद्यार्थी एनरोल झाले होते, 88 विद्यार्थी प्लेस झालेले, 86.27 त्यांचा प्लेसमेंट रेशिओ आहे. बघा, बीटेकचं दिलेलं आहे. ओके, खाली एमटेक प्लेसमेंटचं मध्ये बीटेक. टोटल नंबर ऑफ म्हणजे टोटल नंबर ऑफ कंपनीज 113 आला होता. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 472. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स सिलेक्टेड बीटेक 339. 42 एमटेक वरून. काही पाहायचं काम नाही आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं फी स्ट्रक्चर जाणून घेऊया. ठीक आहे, लेट मी सी द वेअर इज द फी स्ट्रक्चर. ॲडमिशन सेक्शनला राहू शकणार ना फी स्ट्रक्चर. हां, इनिशियलीच आहे, आलं लक्षात. इथे आहे बघा फी स्ट्रक्चर. PG गव्हर्नमेंट एडेड पण आहे आणि अनएडेड पण आहे. आपण एडेडसाठीच बघूया. तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 86,225 म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही 2 गव्हर्नमेंट कॉलेज बघितले, जसं की CVP झालं, VGT आहे, सगळ्यांची 1 लाख समथिंग होती. पण ती सर्वात कमी फी मला दिसत आहे 86,000. SC ST 3,300, OBC VJNT म्हणजे 69,225, 69, EBC 78, 71, 29. ठीक आहे, 1,000 म्हणजे ही एक योजना असेल. ओके, ठीक आहे, सर्वात कमी फी डायरेक्ट सेकंड इयरवाल्यांसाठी आहे. ठीक आहे, आपल्याला त्यांचं काही काम नाही आहे सध्या. याच्या लक्षात मला फर्स्ट इयरसाठी सांगायचं होतं. सर्वात कमी फी याच्या लक्षात. आणि अनएडेडसाठी पण खूप काही फी राहणार नाही. तिथं 83,000 होती, नाही तर 93, 10,000चा फरक पडला. SC ST 1,600. अनएडेडसाठी पण बघू शकता तुम्ही. ओके, काहीच फी नाही आहे. ओके, फीच्या दृष्टिकोनी जर बघितलं तर काय ही डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे. ही PDF तुम्हाला महत्त्वाचं आहे. 8 तारखेपर्यंत तुम्हाला इथं गुगल फॉर्म थ्रू स्पॉट राऊंडला अप्लाइड करायचं आहे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. प्लेसमेंट वगैरे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, काहीच पाहायचं का नाही. याला मॅक्सिमम लोक गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतात. इनिशियली त्या ट्रस्टने इनिशिएट केलं होतं. ओके, आफ्टर दॅट त्यात गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व झालेलं आहे आणि दोघांनी या कॉलेजला डेव्हलप केलेलं आहे. ओके, 1947चं हे कॉलेज आहे. तुम्हाला जर कुठं जर पाहायचं असेल तर 1947. ओके, एस्टॅब्लिश स्टेटमेंट जर बघितलं 1947. ओके, सेम CVP VGT रेंजचं कॉलेज आहे. ठीक आहे, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.